काळ्या चहाने आपल्याला ताजेतवाने वाटते, शरीरात थकवा कमी होतो. तर काळा चहा पिल्यानंतर आपल्याला झोपही येत नाही आणि तो पचायला हलकाही असतो. त्यामुळे काही काहींना तर डोकेदुखीचा त्रास असेल तर त्यांना डोकेदुखीचा कमी परिणाम जाणवतो. आणि आपल्याला काळ्या चहामुळे तोटे काय आहेत तर ऍसिडिटी होऊ शकते जास्त प्रमाणात पिल्यावर, आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि झोप कमी येण्याची शक्यता असते आणि पोटात जळजळ होऊ शकते. तर आता आपण चहा कसा बनवायचा ते पाहूया. शक्यतो यामध्ये आपण साखर कमीच वापरायला पाहिजे, चांगला असतो चहा. आता आपण चहा बनवूया. इथे आपण पाणी घेऊया. मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे. इथे 1 चमचा आपल्याला साखर टाकायची आहे. साखरेचं प्रमाण जर कमी असेल तर चहा चांगला असतो. अगदी थोडीशी पत्ती आपल्याला टाकायची आहे. आणि आता आपण हे चहा गॅसवर ठेवून घेऊया. तर मी ते तुम्हाला चहा उकळेपर्यंत एक माहिती द्यायची. तर तुम्ही चहा किती टाइम घेतला पाहिजे तर चहा 1 किंवा 2 टाइम घेतला पाहिजे. फक्त सकाळी 1 कप आणि संध्याकाळी किंवा म्हणजे तुमच्या टायमानुसार 2 टाइम घेतला पाहिजे, तरच तुमच्यासाठी चांगला असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, तर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. इथे पहा आपला चहा उकळला. मला तुम्हाला एक महत्वाची टिप द्यायची आहे. प्रत्येकाच्या घरात कप असतात, चहा घेतात प्रत्येक जण, पण कप कसे सुरक्षित राहतील यासाठी मला तुम्हाला एक टिप द्यायची. बघा इथे मी खोकं अशा खोक्यामध्ये कप मी बांधून ठेवलेले आहेत. तर तुम्ही असं करू शकता. हे बघा सॉरी तुम्हाला दिसेल ना का. तर मी हे बघा अशा तऱ्हेने कप ठेवले होते. तर अशा तऱ्हेने तुम्ही ठेवू शकता. 1 कप मी बाजूला घेते. तुम्ही असे खूप तुम्हाला आता ऑनलाईन काही मागवला मिळू शकतात ना, तर तुम्ही अशा खोक्याचा वापर करू शकता. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली, काय वाटली, कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही असे कुठं रॅकवर कुठं ठेवू शकता. तर हे बघा आपले कप जशाच तसे राहू शकतात व्यवस्थित. चला आता चहा घेऊया. हे बघा मी चहा आता घेऊ लागले. तर घेता घेता मला मुलाने आवाज दिला आणि बघा हे खाली कसं सांडला चहा. तर तुम्हाला पण असंच होतं ना, तर त्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवू शकते. हे बघा मॅजिक टॉवेल. इथं तुम्ही ही ऑनलाईन मागवू शकता. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा
तुम्ही याने डब्बे, कपाट, गाडी किंवा डोकं धुतलं तर डोक्याला सुद्धा तुम्ही केस हे कोरडे करण्यासाठी वापरू शकता.